ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कसं फिट राहायला पाहिजे आपण. कवाची पातीला घेऊन फिरते तिच्या मागात. आता आहे ना जिम वरून आलेत, आता बघूया त्यांची रिॲक्शन, मी कशी दिसते काय म्हणतात बघू. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मस्त असाल. आज माझा नाश्ता लवकरच झाला आणि त्याच्यानंतर मग नाश्त्यामध्ये तुम्हाला तर मी मागच्या फर्स्टवाल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. फर्स्ट नाही, हा मी सेकंडवाल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मी जो नाश्ता करते तोच रेग्युलरवाला केलेला आहे. त्याच्यामुळं काय वेगळं दाखवलं नाही, म्हणजे वेगळं काय नव्हतं म्हणून काय दाखवलं नाही. आणि आज म्हणजे रात्री माझी बहीण आलेली आहे आणि तिची मुलगी. एवढे त्यांचे नखरे चालतात, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मला तर टेन्शन आलंय की माझं पण बाळ ज्यावेळेस मोठं होईल थोडंसं, म्हणजे एक हे झाल्यावरती नाही का, तर मग त्यावेळेस कसं म्हणजे कसं खाऊ घालायचं, एवढं अवघड आहे खाऊ घालायचं लेकरांना. त्यांचे एवढे दोघींचे नखरे बघून. काय म्हणते बेटा? काय काय दादा दादा ती आता काय करते माहितीये का, म्हणजे माझ्या मुलाकडे जाते, म्हणजे संभाकडे जाते आणि तिला म्हणते दादा दादा. दादा कुठे बेटा? दादा बोल. दादा कर. दादाला पप्पी दे, पप्पी कर. दादाला पप्पी कर. अजून आमची दादाला पप्पी कर. पप्पी कर दादाला. तिकडे नाही बेटा, इथं 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 पप्पी कर. इथं इथं कर पप्पी. पप्पी कर दादाला कर. कशी बघते का गुबऱ्या घालायची, सेम कोमल सारखी आहे. कोमल इकडे बघ. तुझे दात आश्रम दाखवत नाही बाई. मग दोघी आहे ना, दोघी आहे ना एकदम सारख्या दिसतात. कशा आहेत सारख्या? ए आता माझ्यासाठी कर. डुगू, ए डुगू, ए डुगू इकडे बघ. आता माझी सटकली कर. आता माझी सटकली कर. सटकली कर ना, मूड नाही तिचा. अशी नाटकं करते ना, हे कवाची पातीला घेऊन फिरते तिच्या मागात खायला. हे काय आहे ग? होय, हे काय आहे? सिरलक. आणि मग ही खाऊ घालते त्याला आणि पातीला घेऊन फिरते एवढ्या वेळची त्याच्या मागे मागे खायला. त्याच्या नाही, मला सवय लागली म्हणायची त्याच्या, तिच्या मला सवय लागली त्याच्या म्हणायची. तर आता कसं खाऊ घालते बघा. लय कष्ट आहेत गाईज, लय कष्ट आहेत. हा हा. तर मग बघा आता कशी सोपं नाहीये खाऊ घालणं. कसं त्यांच्या मागे लेकरं होऊन पळावं लागत, लेकरांसारखं व्हावं लागतं. कशी बघते बाळांकडे बघते. खूप अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे. थांब जरा, हिच्यावर बी अजून 5-6 महिने टाइम येणार आहे. ज्यावेळेस हाताने म्हणजे ती तर म्हणते बघा, मी माझा सांबा असा हाताने खाल्लं पाहिजे. मी आधी शिकवणार आहे की तो त्यांनी असं हाताने त्याचं खाल्लं पाहिजे एवढं होईपर्यंत. कारण की आता 1 वर्षाची होईल ना. हा, तर आता 1 वर्षाची होईल. हा, पुढच्या महिन्यामध्ये बर्थडे 29 जानेवारीला बर्थडे आहे. तर सगळ्यांनी नक्की विश करा आणि डुगूच्या बर्थडेला पण या. आता तिच्या मम्मीने सगळ्यांना बोलवणार आहे बर्थडेला. तिच्या ब्लॉग मध्ये टाकेलच ती तसं बर्थडेचं मेन्शन करणार आहे ना मी सगळ्यांसाठी. कशी उभं राहिली बघा, कशी उभं राहिली तिकडे बाबू दुगीच्या बर्थडेला. इकडे चल, इकडे चल. तुझ्या आता माझी सटकली करून दाखव लवकर सगळ्यांना. माझं तर विचारतोच आहे, पहिला बर्थडे काही मोठा करायचा नाही. बरोबर त्यांचा झोपायचा टाइम आणि केक कापायचा टाइम एकच होतो. हा, पहिला बर्थडे पण असंच आहे. म्हणजे मी पण प्लॅन केला होता बर्थडे मोठा करायचा ना, तर 5वा करायचा मोठा बर्थडे. मुलांना समजतं, ते पण एन्जॉय करतात. आणि पहिल्या बर्थडेला ते एवढी किरकिर घालतात ना की बस, म्हणजे बर्थडे करून फायदा नाही. आपला पण एन्जॉय होत नाही, त्यांचा पण होत नाही. आणि फक्त पाहुणे सुद्धा बघता येत नाही. पाहुणे येतात आणि फक्त खाऊन जातात. हा, कोणाला भेटणं होत नाही, काहीच होत नाही. त्यामुळे नकोच पहिला बर्थडे. आजी किचन मध्ये स्वयंपाक. इकडे चल, चल इकडे. चला 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 इकडे. आज जाणार होते, आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या चुलती आहेत ह्या आलेल्या आहेत. हॅलो करा. हॅलो. आणि त्यांची नात आहे. हॅलो कर. तुझं नाव सांग, तुझं नाव काय आहे? परी. बघितलं का तिचं नाव घेतलं ना, परी हूं मैं. किती मस्त सांगते परी. मोठा किती वर्षाचा झाला? 12. नातू 12 वर्षाचा झाला. डोळे किती क्यूट आहेत तिचे. दाखवले बच्चा तुझे डोळे. आणि गाल बघितले गुबऱ्या गालाची आमची टुकडी. बरंच खाऊ घालायला लागते बाई. कसं तोंड झालं. माझ्या सासूबाई पण लय एक्सपर्ट आहे बाई खाऊ घालायला. आम्ही. तू काय खाल्लं परी?
चला मग आता आवरून घेऊयात. सकाळचं तर आता हे राडा चालूच असतो घरामध्ये. तर आता आजचं मी एक आउटफिट करणार आहे. थोडंसं काही एक शूटिंग बाकी आहे, ॲड शूट करायचे काही. तर थोडंसं काम पण घरच्या घरी म्हणलं सुरू करावा. नॉर्मल थोडंसं आहे काम. तर मी काय वेअर करणार आहे काय नाही ते पण तुम्हाला दाखवते. आणि तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण की आपलं नवीन ब्लॉग आहे जो आपण डेली टाकतोय. सो मग मी आता काय वेअर करणार आहे ते तुम्हाला सांगते आणि तुम्हाला ते आवडेल पण मला एक कमेंट करून नक्की सांगा. तर थांबा थोडंसं, थोड्याच वेळामध्ये मी रेडी होऊन येते. तर आता मी रेडी झाली आहे आणि माझं शूटिंग संपलंय. मेन म्हणजे असं नाही की मी शूट नाही केलं, आधी मी शूटिंग करून घेतलं आणि मग आत्ता तुमच्यासोबत म्हणजे म्हटलं चला थोडासा व्लॉग पण बनवूया. आणि मग व्लॉग बनवण्यासाठी मी तुमच्यासोबत आली आणि माझा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे. फोन ठेवते एका साईडला आधी, मग तुम्हाला दिसेल की मी फायनल कशी दिसते, म्हणजे मी काय वेअर केलेलं आहे. फेस तर तुम्हाला दिसत असेल एकदम छान झालाय, म्हणजे छान दिसतोय. आणि आधी बापरे, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मी किती जाड झाले होते आणि आत्तामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की किती फरक वाटतोय. आधीवालं तुम्हाला आवडतंय माझं लूक की आत्ताचं आवडतंय, म्हणजे ज्यावेळेस मी आता प्रेग्नंट होते त्यावेळेसचा? कमेंट करून नक्की सांगा, नक्की म्हणजे नक्की सांगा. तर आता मी तुम्हाला फायनल लूक दाखवते की मी कशी दिसतीये. ओके, म्हणजे मी काय वेअर केलेलं आहे. सो मी फोन कुठं ठेवू, कुणीच नाहीये फोन पकडायला. तर एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते. सो मग नाही होत इथे, फोन ठेवताच येत नाहीये. फोन ठेवता येत नाहीये. ओके, येस. थोडासा राडा दिसतोय, इग्नोर करा. खाली सॉक्स घातले ते पण इग्नोर करा, कारण की मला खूप थंडी वाजते म्हणून घालावं लागतं. आणि रोज मी तसं दरवेळेस पूर्ण ह्याच्यामध्येच असते, म्हणजे स्वेटर वगैरे घातलेलं असतं. का, कारण की ऑब्व्हियसली तसं पॅकच राहायला पाहिजे. पण आता थोडंसं थोडा वेळसाठी मी अशी आहे. सो कशी दिसतीये? थोडीशी बारीक पण झाली मी तशी. हा ड्रेस थोडासा असा आहे, पण आता कसं सीझर झालंय त्यामुळे थोडंसं पोट तर असतंच. हे पोट पण मी लवकरच गायब करणार आहे असं छूमत्तरमध्ये. पण ते पण मी कसं करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण की कोणत्याच बायकांना पोट नकोय, एकदम स्लिम वाली बॉडी हवी असते. त्याच्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी रिकव्हर करणार आहे. पोट वगैरे तर कमी करणारच आहे माझ्या जर्नीमध्ये, म्हणजे माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कसं फिट राहायला पाहिजे आपण. असं नाही की बेबी झालेत आणि मुलं-बाळ झालेत म्हणून मग कसं पण दिसायचं. लोकं म्हणतात, "अरे मुलं-बाळ झाले आता काय, काय करायचंय? अशीच दिसती, तशीच नाही. बायकांनो, तुम्हाला सगळ्यांना मी सांगते, आपण एकदम फिट आणि फाईन राहायला पाहिजे, एकदम भारी राहायला पाहिजे, हेल्दी राहायला पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. जन्मसिद्ध आपला हक्क आहे. आपल्याला फक्त भांडेच आणि धुणं भांडेच करायचं नाहीये. आपल्याला चांगलं पण राहायचंय, छान आपलं आयुष्य पण जगायचंय, सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे आपण मुलं होऊ, काही होऊ, तरी पण आपण एकदम फिट राहायचंय. आणि ते फिट कसं राहायचं, कसं नाही काय करायचं, मी तुम्हाला सगळं व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही फिट होऊ शकता. तुम्ही जर आता नसताल, तर तुम्ही फिट होऊ शकता. आणि ज्यांची कोणी डिलिव्हरी झाली आहे किंवा होणार आहे, ते पण तुम्ही हे व्हिडिओ बघून तुम्ही त्या गोष्टी फॉलो करून एकदम फिट होऊ शकता. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. तुमची रेश्मा तुमच्या सोबत आहे. ती तुम्हाला फिट करूनच राहणार. सो डोंट वरी. आणि खूप मस्त मजा आली आज शूट करून खूप दिवसानंतर. कारण की आता डिलिव्हरीचे एवढे जे दिवस गेलेत, खूप म्हणजे कसे तरी होते. मी सांगू पण नाही शकत. जाऊ द्या, गेले वाईट दिवस गेले. चांगले दिवस का म्हणतात ना, वाईट टाईमानंतर एक चांगले दिवस येत असतात, तसंच असतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीला फेस केलं पाहिजे. हेच माणसाने शिकलं पाहिजे. सो मी तेच गोष्टी शिकली आहे. आणि आता हे येतीलच. यांची रिॲक्शन बघूयात की मी कशी दिसतीये.
खूप टायमानंतर मी मेकअप केलाय आणि यांना माहीतच नाही की आज मी एवढं नटापटा केलाय. कारण की रोज कसं काहीच करत नाही. एकदम अशीच असते नाही का. म्हणजे रोजच्या कपड्यांमध्ये कोणतेही कपडे. कारण की आता बेबीला पूर्ण दिवस झोपून असतं. फक्त बेबीला दूध पाजा, जेवण करा, झोपून जा. एवढेच काम करत असते. तर त्यामुळे मी रेडी व्हायचा काही प्रश्नच येत नाही. तर आता हे येणार आहेत. मग यांना मी दाखवते की मी वन पीस घातलंय आणि मी कशी दिसते यांची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून ओके. मी दाखवणार आहे त्याच्यामुळे बघत राहा. स्किप करायचा नाहीये व्हिडिओ. आता आहे ना जिमवरून आलेत. आता बघूया त्यांची रिॲक्शन. मी कशी दिसते काय म्हणतात बघू. अरे बापरे, काय काय आज स्पेशल? कुठं काय स्पेशल काय झालंय. भारी दिसते आज. भारी दिसते. वेगळं काहीतरी म्हणलं. मी रोज रोज अशी बोर झाले होते कपडे घालून. मग म्हणलं चला वेगळं काहीतरी घालावा. फ्रेश वाटते. फ्रेश भारी वाटतंय ना. वाटते. म्हणलं थोडं फ्रेश राहावं मग एनर्जी येते ना जरा. बरं. खरंच भारी दिसतीये. एक नंबर. आधी सारखी दिसतीये का. हा ना, असं एका महिन्यातच सेम झाली पूर्ण पहिली सारखी. बारीक पण दिसते ना. तरी पण पोट थोडस राहिलंय त्याचं काय करायचं. तुम्ही तर मस्त रोज जिमला जाताय आणि माझं काय. तू पण चालू कर थोड्या दिवसांनी. चल एक फोटो घेऊ आपण दोघं सोबत. बापरे म्हणजे एवढी चांगली दिसायला लागली की फोटो सोबत घ्यायचंय का आता. हेच पाहिजे होतं मला. इतनी खुशी. दाखव मी घेते. कॅमेरा तरी पुसत जा की. कधीच कॅमेरा पुसलेला नसतो. जिम मध्ये स्वतःचे फोटो काढता आरशात बघू नुसते बॉडीचे फोटो काढायचे. टोपी अशीच. राहू द्या राहू द्या. कळलं पाहिजे ना तुम्ही जिम वरून आले आता. धरा या स्माइल. बघा मी तुमच्यापेक्षा जास्त गोरी दिसायला लागले. बस बस झालं. आता अपलोड करायचं स्टेटसला लावायचा फोटो. ठीक आहे. दोघांचा असं मस्तपैकी काहीतरी ठेवायचं खाली. व्हॉट्सअप स्टेटसला लावा ठीक आहे. एवढं तयार झाले त्याचं सार्थक झालं. नवऱ्यानी जर बरं चला मी तुम्हाला चहा बनवते. नाही चहा हे देऊ प्रोटीन देऊ. प्रोटीन आणते. बघितलं का मी त्यांना आवडले म्हणल्यावरती काय पाहिजे अजून बायकोला. तसं पण जेवढं मी नटापटा केला होता त्याचं सगळं सार्थक झालंय. आता मी अजून जास्त खुश झालीये. आता दुसरं अजून एक ड्रेस आहे माझ्याकडे तो पुढच्या वेळेस घालेला आणि मग बघूया त्यांची अजून रिॲक्शन. तुम्ही पण असे सरप्राईज देत जा तुमच्या नवऱ्याला समजलं काय. चला आता यांना प्रोटीन वगैरे देते मस्तपैकी आणि चेंज करावं लागेल. बाय बाय.